राम राम आणि नमस्कार मंडळी. काय आहे, दरवेळेसारखं मी पण बसलो होतो आणि नेहमीच माझ्या बाबतीत असं घडतं की एक काम करत असलं की दुसरं काम आहे. असंच बसलो होतो आणि मला कळालं की नगरला माझं उद्यापासून शूट आहे 3 दिवस. मग मी नगरला जायचा प्लॅन केला आणि जाताना रस्त्याने एवढं घाण ट्रॅफिक लागलं की काय विचारू नका. नगरला जाण्यासाठी जे की 3 तास लागतात, फक्त 2.5 ते 3 तास, तिथं आम्हाला 5 तास लागले. एवढा वैताग आला. पुण्याच्या बाहेर निघायलाच 2 तास लागले आम्हाला. एवढा वैताग आला. फायनली आम्ही विचार करून रात्री 12:30 वाजता पोहोचलो एकदाचं नगरमध्ये पोहोचल्याच्यानंतर पण तिथे लोकांनी सांगितलं, अरे तुम्हाला नगरमध्ये जायचं नव्हतं, त्याच्या अलीकडेच हॉटेलचं बुकिंग आहे. मग परत रिटर्न आलो. अरे काय वैताग, रात्रीचे 1 वाजले आणि आता फायनली रूममध्ये आलो. म्हटलं आता आल्याच्यानंतर आता तर काही झोप लागणार नाही. मग काय बसलो व्हिडिओ रेकॉर्ड करत, शूट करत. म्हटलं आता काय करणार. मग नंतर आवरावं म्हटलं आणि लगेच निघावं उद्या शूटला. मग काय झोपलो वगैरे, सकाळी उठलो मस्त असं तयार वगैरे झालो आणि मग बाहेर जायचं ठरलं आम्हाला की म्हणजे पॉडकास्ट होती. तर मग म्हटलं चला आता अशाच कपड्यात जाऊ, कारण तिथं जाऊन आपल्याला परत चेंज करावं लागणार होतं. कारण तिथं जाऊन शूट आहे म्हटल्यावर परत सगळं चेंज करा. त्यापेक्षा असंच व्यवस्थित साधा सरळ कपड्यामध्ये जायचं आपलं आणि तिथं जाऊन चेंज करायचं. तर असा आजचा दिवस गेला भाई. आजचा आता शूट आहे. आता शूट नंतर बघू आता पुढं काय होतंय. आणि आता काय शूटला वेळ लागणार आहे आम्हाला असं कळलं. त्याच्यामुळे आता खाली जाऊन दाबून नाश्ता करायचा. आधीच मी रूममध्ये केला होता, पण कशाला कोणाला सांगायचं. आता खाली जाऊन डबल नाश्ता करणार आणि मग कामाला